बघा, एका पिशवीमध्ये एकूण 130 नाणी असून एकूण 450 रुपये आहेत. त्या पिशवीमध्ये काही 1 रुपयाची, काही 5 रुपयाची नाणी असतील तर पिशवीत असलेल्या 1 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती, असा प्रश्न विचारला. नाणी नोटा या घटकावर आधारित पिशवीमध्ये लेकरांनो 1 रुपयाची नाणी आहेत आणि पिशवीमध्ये आहेत 5 रुपयांची नाणी. लक्ष द्या, इथं आम्हाला शब्द लिहायचा गुणोत्तर. गुणोत्तर गुणोत्तर हा शब्द बघा कशासाठी, तर नाण्यांचं संख्यात्मक गुणोत्तर काय बाबा याचा शोध घेणे. लेकरांनो, पिशवीमध्ये असलेले 1 रुपयाचे जर का नाणे आम्ही x समजले आणि नाण्यांची एकूण संख्या जर का 130 आहे, तर 5 रुपयांच्या नाण्यांचं समीकरण तयार होते 130 वजा 1 रुपयांची ही नाणी x. लक्ष, पिशवीमध्ये असलेल्या 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या x, तर 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती, अर्थात 130 वजा x. 130 नाण्यामधून 1 रुपयांची ही नाणी जी आम्ही x समजली वजा, तेव्हा आम्हाला 5 रुपयांची नाणी किती यांचा अंदाज घेता येतो. हे झालं संख्यात्मक गुणोत्तर. आता मूल्यात्मक गुणोत्तर काय बाबा, लक्ष द्या. पिशवीमध्ये असलेल्या 1 रुपया आणि 5 रुपयांच्या नाण्यांचं मूल्य दर्शवलं लेकरांनो 450 रुपये. मग या 1 रुपया आणि 5 रुपयाच्या नाण्यांचं मूल्यात्मक गुणोत्तर काय, तेव्हा इथं 1 रुपयाचं नाणं इथं गुणिला नाण्यांची संख्या घ्या, 5 रुपयांचं नाणं गुणिला नाण्यांची ही संख्या, समीकरण स्वरूप. लक्ष द्या, हे झालं मूल्यात्मक गुणोत्तर. पुढे चला, गणिताच्या उत्तराप्रत पावलं टाकायचं कसं. थैलीत असलेल्या 1 रुपये आणि 5 रुपयांच्या नाण्यांचं मूल्य दर्शवलं 450. म्हणून हे जे बी काही मूल्यात्मक समीकरण आहेत, आता याचा जर गुणाकार केला तर बघा 1 गुणिला x म्हणजे काय, 1x. या 1x ला तुम्ही पर्टिक्युलर x मांडू शकता. इकडं 5 हा गुणाकार करून घ्या, 5 गुणिला 5 कंसातील पदाला गुणिला म्हणजे 5 गुणिला 130 म्हणजे 13 5 65, 650 असा हा गुणाकार वजा चिन्ह 5 गुणिला x 5x. हे झाले मूल्यात्मक वास्तविक गुणोत्तर. आता x अधिक पुढं 650 वजा 5x समोर हे थैलीतील नाण्यांचे एकूण मूल्य 450 रुपये. अशा पद्धतीची मांडणी तुम्ही सहज करू शकता लेकरांनो. आता पुढे चला, 650 असेच राहू द्या, इकडे येताना 450 वजा स्वरूपात. आता हे वजा 5x इकडे जाताना अधिक 5x असे, तर हे x तिकडे जाताना वजा x असे मांडावे लागतात. आता ही जर वजाबाकी केली तर लेकरांनो किती येते, तर 200 येते सर. मग 200 5x मधून x वजा करायचा, उत्तर 4x येते. आता 200 कडे येताना 4 भागीला का सर, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक मांडावी लागते. हे काही गणितीय गुणधर्म लक्षात ठेवा. आता हे 50 बराबर x आलं, याचा अर्थ जो प्रश्न विचारला, प्रश्नामध्ये थैलीत असलेल्या 1 रुपयांची नाणी किती, त्यासाठी आम्ही x हे चलपद वापरलं. तर 50 नाणी हे विचारल्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर. 50 नाणी हे तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. ओके. एखाद्या वेळेस 5 रुपयांची नाणी किती, तर एकूण नाणे 130, त्यामधून 50 नाणे वजा करा, याचा अर्थ 80 नाणे 5 रुपयांची. त्याचं तुम्ही टॅली म्हणजे पडताळा सुद्धा घेऊ शकता. बघा, 1 रुपयांची नाणी 50 म्हणजे हे झाले 50 रुपये, 1 रुपयाच्या नाण्याचं मूल्य. 5 रुपयाची नाणी किती हो, अर्थात 130 मधून 50 नाणी वजा केली 80 नाणी. मग आता यांचं मूल्य काय, तर 8 पंचे 40, 400 रुपये. पिशवीमध्ये असलेली संख्या 450, 400 आणि 50, 450 हा पडताळा सुद्धा योग्य ठरतोच. प्रश्नामध्ये थैलीत असलेल्या 1 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती सर, लेकरांनो 50 नाणी.
ओके. नाणी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला आज करतो.